सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या नवीन भागामध्ये. तर आज आपण पाहणार आहोत सोप्या सोप्या सुंदर अशा डेली यूजसाठीच्या रांगोळ्या. सगळ्यात सुंदर आणि सोप्या अशा डिझाईन्स आहेत आणि तुम्हाला सर्वांना नक्की आवडतील अशा सगळ्या डिझाईन्स आहेत. आज जास्तीत जास्त आपण व्हाईट कलरच्या रांगोळीचा वापर केलेला आहे आणि ह्या डिझाईन्स तुम्ही देवघरासमोरही काढू शकता आणि दरवाजासमोरही काढू शकता. सुंदर सुंदर आणि सोप्या सोप्या डिझाईन्स आहेत, तर नक्की सगळ्यांनी ट्राय करा. तर तुम्हाला जमत आहेत की नाही आपण काढलेल्या सगळ्या रांगोळ्या? तसे तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगतात तुम्ही ट्राय करतात म्हणून. पण ज्यांना ज्यांनाही जमत नसतील त्यांनीही मला तुमचे फीडबॅक्स द्या. तर तुमच्यासाठीही मी वेगळ्या प्रकारच्या सोप्या सोप्या अजून डिझाईन्स दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेल. आणि थँक्यू सो मच, सगळ्यांनी खूप छान छान आणि अगदी सुंदर सुंदर अशा कॉमेंट्स केलेल्या आहेत, त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. तर बघा, आपली पहिली डिझाईन ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. छोटीशी आहे आणि पटकनही होणारी आहे. सकाळी आपल्याकडे सगळ्याच लेडीजला गडबड असते आणि कोणाकडे एवढा वेळ पण नसतो रांगोळ्या काढत बसायच्या मोठ्या मोठ्या. तर छोट्या छोट्या रांगोळ्या काढून आपण ॲटलिस्ट रांगोळी काढू शकतो रोज दरवाजासमोर. बघा, अशा पद्धतीने आपली ही डिझाईन रेडी झालेली आहे. अगदी नाजूक आणि सुंदर सोपी अशी डिझाईन आहे. पुढची डिझाईन खूप सुंदर आहे. ही डिझाईन तुम्ही स्पेशली देवघरासमोरही काढू शकता. खूप छान अशी वाटते, म्हणजे अशा प्रकारचे डिझाईन्स आणि सोपीच आहे. सगळ्यांना जमेल अशीच डिझाईन आहे. अशा पद्धतीने आपल्याला अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत सगळ्या साईडने. बघा, आणि यामध्ये आपल्याला अशा लाईन्स ड्रॉ करून घ्यायच्या आहेत. बघा, आणि ह्यामध्ये आपण काही जास्त कलर्स वापरणार नाही आहोत. बेसिक म्हणजे आपले रेड आणि येलो हेच कलर्स वापरणार आहोत. आणि हे असं लास्टला आपल्याला लाईन्स काढून घ्यायच्या आहेत. 3-3 लाईन काढून घ्यायच्या आहेत. आणि त्यांना डॉट्स द्यायचे आहेत वरती. तर अशा पद्धतीने आपली सेकंड रांगोळी पण काढून झालेली आहे. बघा, किती सुंदर दिसते, छोटीशी, सोपी आणि पटकन होणारी आहे. देवघरासमोर नक्की काढून पहा. तर तुम्ही पण काढताय की नाही रांगोळ्या? आणि तुम्हाला जमत नसतील आणि जमत असतील तरीही मला सांगा. आपण नक्कीच प्रयत्न करू तुम्हाला अजूनही वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स दाखवण्याचा. तर ही डिझाईनही सुंदर आहे. तुम्ही देवघरासमोरच काढू शकता, कारण ह्यामध्ये पण स्वस्तिक वापरलेलं आहे आणि अशा डिझाईन्स आपण दरवाजासमोर शक्यतो काढायच्याच नाहीत. पुढच्या भागांमध्येही आपण अशाच सोप्या सोप्या सुंदर आणि नवीन नवीन डिझाईन्स पाहणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे जे आज नवीन असतील त्यांनी, आणि जे लोक जुने आहेत त्यांनी नक्की मला कळवा तुम्ही रांगोळ्या काढल्या की नाही. आणि सगळ्यांनी कॉमेंट्स करून सांगा आजच्या डिझाईन्स तुम्हाला आवडल्या की नाही ते. बघा, आपली ही पण डिझाईन झालेली आहे. किती कमी वेळामध्ये काढली आपण ही डिझाईन. पुढची डिझाईनही अगदी सोपी आहे आणि तुम्ही सगळेजण काढू शकाल अशीच आहे. डेली यूजसाठी चांगली आहे. तर उद्याच्या भागात आपण छोट्या छोट्या डिझाईन्स पाहणार आहोत, म्हणजे देवघरासमोर काढण्यासाठीच्या डिझाईन्स पाहणार आहोत. तर आज तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर आपल्या चॅनलला भेट द्या. आपल्या चॅनलचे व्हिडिओज एकदा चेक करा आणि तुम्हाला वाटलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
तुम्हाला नक्कीच नवीन नवीन प्रकारच्या रांगोळ्या पाहायलाही मिळतील आणि शिकायलाही मिळतील. तर पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. असंच तुम्ही सपोर्ट कायम आपल्या चॅनलला देत राहा आणि आपल्या सुंदर सुंदर रांगोळ्या रोज दरवाजासमोर काढत राहा. तर आपली ही पण डिझाईन काढून झालेली आहे. तुम्ही आजच्या सर्व डिझाईन्स पहा आणि सगळ्यांनी काढायचा प्रयत्न नक्की करा. बघा किती सुंदर अशी डिझाईन आहे. पुढची डिझाईन फ्री हँड रांगोळी आहे आणि छान आहे ही डिझाईन. तुम्हाला जर जमली तर नक्की काढून पहा आणि मला नक्की सांगा तुम्हाला ही डिझाईन जमली की नाही ते. कारण की थोडीशी छोटे छोटे आकार आहे तिच्यामध्ये आणि पण दिसताना छान दिसते. तुम्ही यामध्ये हवं तर कलर पण वापरू शकता. अशा प्रकारच्या डिझाईन काढायला थोडासा वेळ लागतो, पण छान वाटतात नाही का देवघरासमोर किंवा कधीतरी काढायला छान वाटतं. मी यामध्ये कलर्स नाही वापरले. तुम्ही आवडत असतील तुमच्या आवडीचे कलर्स तुम्ही यामध्ये वापरू शकता. बघा याच्यामध्ये आपल्याला देवघरासमोर पण सुंदर दिसेल ही डिझाईन. तुम्ही ट्राय करून पहा सगळ्यांनी एकदा. तर यामध्ये मी थोडंसं शेडिंग वापरलेली आहे, म्हणजे कलर न भरता मी फक्त शेड केलेला आहे व्हाईट कलरच्या रांगोळीने. चला तुम्ही आता पुढची डिझाईन पहा आणि सगळ्यांनी छान छान रांगोळ्या रोज दरवाजासमोर काढा. आपण भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन नवीन आणि सोप्या रांगोळ्यांसोबत. तर आजच्या डिझाईन्स कशा वाटल्या हे मला सगळ्यांनी सांगा कॉमेंट करून. तर भेटूया उद्याच्या भागामध्ये. बाय बाय. थँक्यू.